एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की मला ऑफिसला जावं लागतंय आणि एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की मला ऑफिसला जावंसं वाटतंय, या दोन्हीमधला जो फरक आहे तो ॲक्च्युली हॅपीनेस दर्शवतो. मी एका आंतरप्रेनर जो एकेकाळी माझा विद्यार्थी होता, आज त्याची 200 कोटीची कंपनी आहे, तो मला भेटायला आला. म्हटलं, अरे तुझ्या कंपनीचं विजन काय आहे? तो इकडे तिकडे बघायला लागला. तो भिंतीवर आहे. तुला जर तुझ्या कंपनीचं विजन माहीत नाही तर बाकीच्यांचं कसं लिंक होणार? मूलभूत गरजा ज्या आहेत त्याची पूर्तता म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे एकेकाळी होतं. आता अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय हे त्याच्यात जोडलं गेलं. बिंग एबल टू लिसन टू दी अदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आपण खूप फीडबॅक घ्यायला घाबरतो कारण तिथेच आपला पारा चढतो. अरे तू कोण सांगणारा? तुला काही समजते का? तू तर 25च वर्षाचा. बरेचदा लोक का दुखावतात? कारण जी पद्धत आहे सांगण्याची, काय बोलतोय पेक्षाही बरेचदा ते कसं बोलतोय याच्यावर खूपदा अवलंबून असतं. टेक केअर ऑफ द पीपल. पीपल विल स्टँड बाय यू ऑलवेज. नमस्कार पुन्हा एकदा. हॅपी टीम्स, ग्रेट ड्रीम्स. द पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इन ऑर्गनायझेशन. पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर जे असतं त्याचा काय इम्पॅक्ट असतो, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, या विषयावर आपण आता सखोल बोलणार आहोत. आणि ह्या तिन्ही मान्यवरांना पहिला प्रश्न मी विचारतोय. हॅपी टीम्स, ग्रेट ड्रीम्स, जेव्हा उल्लेख हॅपी टीम्स असा होतोय, या तिघांच्याही मते हॅपी टीम्स याची डेफिनेशन काय, इथून आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करूया आपण सुलभा मॅडम तुमच्यापासून. व्हॉट डू यू मीन, किंवा तुम्हाला कोणता अर्थ अभिप्रेत आहे हॅपी टीम या शब्दातून? टीम हॅपी केव्हा असते? जेव्हा प्रत्येक मेंबर जो असतो ना आपला, जो आनंदाने कामाला येतो. प्रत्येक दिवस तो वाट बघत असतो, दिवस कधी सुरू होतो आणि मी कामाला जातो. आणि आल्यानंतर त्याला दिलेले प्रत्येक टास्क, ॲक्टिव्हिटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज अगदी जबाबदारीने पार पाडून त्याला हे कळतं की आपण जे केलेलं काम आहे हे एका मोठ्या विजन किंवा गोलचं आहे आणि मी त्याला कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. कुठेतरी ते टीममध्ये आपापसामध्ये कम्युनिकेशन करत असतात, सांगतात एकमेकांना, मला कुठली अडचण आली तर मी कोणाला विचारू, आणि असं एकमेकांना मदत करून जेव्हा काम करतात, अँड दॅट इट सेल्फ इज अ हॅपी टीम. आणि त्यांना माहीत असतं की आपलं विजन जे आहे ते इथे अलाईन होते. कंपनीचं विजन असतंच आणि प्रत्येक कंपनी जे मालक असतात, आंतरप्रेनर असतात, त्यांचं विजन असतं आणि मिशन पण असतं. त्यातला अलाईन एकदा झाले की टीम हॅपी असतेच. आणि हॅपी टीम गिव्स ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी. प्रत्येक जण गिव्स हिज बेस्ट. सो आपण असं म्हणूया का, म्हणजे जिथे येणारा मेंबर, टीम मेंबर हा व्यक्त होऊ शकतो आणि त्याचं जे स्वतःचं पर्सनल विजन आहे ते विजन जेव्हा कंपनीच्या गोलशी अलाईन होतं आणि त्याला तिथे येणं आवडतं काम करण्यासाठी, तेव्हा आपण त्याला असं म्हणू शकतो की ती हॅपी टीम. व्हेरी गुड, ग्रेट. दीपा मॅडम. हॅपी टीम्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक त्याला शब्द सिम्पल आहे की यावंसं वाटणं, कामाला सकाळी यावंसं वाटणं आणि आल्यानंतर आपल्याला मोकळेपणाने फ्रीली आपले थॉट्स इन्क्लुडिंग आपला काही फीडबॅक असो न घाबरता किंवा त्याचे काही इम्पॅक्ट, ॲडव्हर्स इम्पॅक्ट न होता मोकळेपणाने आपल्याला ते एक्सप्रेस करता येणं आणि जिथे ते काम करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस त्याचा ॲक्सेस असणं, कम्युनिकेशन चॅनल्स किंवा खूप लेयर्स आणि लेवल्स असले तर माझी गोष्ट आहे ती मला कशी पोचवता येईल किंवा माझ्यापर्यंत माझ्या कंपनीला काय हवं आहे किंवा आपण कुठल्या उद्देशाने काम करतो आहोत किंवा का करतोय हे सुद्धा माहिती असणं ही आपल्याला वाटतं खूप कमी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की काय आहे. पण आपण एंगेज विथ द होल पर्सन म्हणतो, म्हणजे फक्त त्यांनी येऊन फक्त हात किंवा तेवढंच त्यांनी त्या कम्प्युटरवरती बसून त्या 7 तास किंवा 7.5 तास काम केलं आणि तो गेला असं नाही. बट एंगेज विथ द होल पर्सन की तो शिकतोय, ती व्यक्ती शिकतीये, त्याला पुढे काहीतरी करायचे, त्यांचे ॲस्पिरेशन्स फुलफिल होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या मते एक एंगेज वाटणं, आनंदी वाटणं आणि कामाला यावंसं वाटणं हे हॅपी इंडिव्हिज्युअल आणि टीम असं मला वाटतं. थँक्यू. येस रोहन. मॅडम म्हणाले तसं मला असं वाटतं की एका वाक्यात असं सांगता येईल की एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की मला ऑफिसला जावं लागतंय आणि एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की मला ऑफिसला जावंसं वाटतंय,
या दोन्हीमधला जो फरक आहे तो ॲक्च्युली हॅपीनेस दर्शवतो. आणि एक जे दोघींनी मांडलं त्याच्यात मी आणखीन ॲड करेन की आपण हॅपीनेसची व्याख्या बघितली तर इट इज ॲक्च्युली अ फिलिंग ऑफ जॉय अँड कंटेंटमेंट असा शब्द आला आहे, म्हणजे समाधानी वाटणं. आता हे समाधान वाटणं हे वेगवेगळ्या स्तरावर होऊ शकतं. म्हणजे एक मॅस्लोची नीड्स, ह्युमन नीड्सची थिअरी आपल्या मोस्टली सगळ्यांना माहिती आहे. त्याची ॲनॉलॉजी आपण वापरली तर सगळ्यात बेस लाईनला मूलभूत गरजा ज्या आहेत त्याची पूर्तता, म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे एकेकाळी होतं, आता अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय हे त्याच्यात जोडलं गेलं. या 4 गोष्टींसाठी लागणारे पैसे, राईट. सो मला पैसे जर रास्त मिळाले आणि ते वेळेवर मिळाले तर मी समाधानी आहेची एक बेसिक लेवल आहे. त्याच्या आणखीन एक वरची लेवल येते जिकडे जॉब सिक्युरिटी हा मुद्दा येतो. म्हणजे एंटरप्रेन्युअर्स आणि एम्प्लॉई माइंडसेटमधला महत्त्वाचा जो मूलभूत फरक मला असं वाटतं की सिक्युरिटी बघणं हे एम्प्लॉई माइंडसेटकडे जास्त झुकतं. डू वी ॲग्री? आणि सो पैसे वेळेवर येणे आणि मला निश्चिंतता असणे की ओके माझा जॉब सिक्युअर्ड आहे, पुढची काही वर्ष मला काही ना काहीतरी रेम्युनरेशन येत राहणार आहे, ही सिक्युरिटी वाटणं. आणि बरेचदा सो दीज आर नॉट सॅटिस्फायर्स ॲज सच, पण हे बेसिक गरजेचे मुद्दे आहेत. मी एक उदाहरण सांगतो की long ago we got an opportunity to work with a large MNC. It was Indo-American JV. आणि त्यावेळेला इंडियन पार्टनर्स हे 51% होते आणि 49% अमेरिकन पार्टनर्स होते. आणि इव्हेंच्युअली अमेरिकन कंपनी टुक ओव्हर 100%. ओके, यांनी एक्झिट केली इंडियन पार्टनर्सनी. आणि विदिन नेक्स्ट 1 year स्पॅन ऑलमोस्ट 56 पीपल क्विट. आणि इट वॉज अलार्मिंग. आणि त्यातलं ॲव्हरेज असोसिएशन वॉज 13 years. 13 वर्ष ॲव्हरेज असोसिएशन होतं कंपनी बरोबरचं. आणि द हायेस्ट पर्सन डेसिग्नेशन हू क्विट वॉज द CFO. आणि ते रेशा पॅसिफिक HR वॉज अलार्म्ड की बाबा हे बघायला पाहिजे. आणि वी डिग्ड इन आणि वी गॉट दॅट ऑपॉर्च्युनिटी टू मीट पीपल हू हॅड क्विट 6 months 8 months डाऊन द लाईन. आणि तुम्हाला सांगतो की जे परसेप्शन होतं की पैशांमुळे कदाचित त्यांना वाटलं असेल अमेरिकन कंपनी होणार तर एंटायटलमेंट्स वाढतील, सॅलरीज वाढतील, म्हणून ते न झाल्यामुळे लोक सोडून गेले का. द प्राईम रिझन विच केम आउट वॉज पीपल फेल्ट इनसिक्युअर. आणि हे म्हणजे ग्रेप वाईन ज्याला आपण म्हणतो की कम्युनिकेशन उत्तमरित्या न झाल्यामुळे, जे मॅडम म्हणाल्या, लोकांच्या आपापसातच खयाली पुलाव असं मी म्हणतो त्याला, की ज्याच्याकडे डेटाच नसतो त्याच व्यक्तीबरोबर बोलून अरे तुला काय वाटतं, आणि मग ते एवढं चक्रव्यूहात अडकलं की पीपल फायनली क्विट. सो जॉब सिक्युरिटी येते. तिसऱ्या लेवलला बिलॉंगिंगनेस येतो. म्हणजे अनेकदा माझ्या कंपनीतले सहकारी आहेत ते माझे मित्र होतात आणि तिकडे गेल्यावर मला छान वाटतं बिकॉज आय बिलॉंग टू दिस ट्राईब असं फिलिंग बरेचदा येतं. येस ऑर नो? म्हणजे आम्ही काही एम्प्लॉई एंगेजमेंट सर्वेज करतो. मी असं ऐकलं आहे ही वाक्य की मला कंपनीत जाऊन आपल्या लोकांना भेटल्यावर फार बरं वाटतं है ना, माझी घरच्या गोष्टी मी विसरतो. त्यामुळे अनेक असे लोक असतात एम्प्लॉईजमध्ये सुद्धा बरं का मॅडम, की ज्यांना सुट्टी असली तर त्रास होतो की अरे ऑफिस बरं आहे. सो दॅट इज बिलॉंगिंगनेसवाला. चौथा आणि सेकंड लास्ट इज वेर इन सिग्निफिकन्स कम्स इन टू पिक्चर. जे मॅडम म्हणाल्या की मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतोय हे समाधान मिळायला लागणं. आणि शेवटचं टॉपमोस्ट ज्याला मॅस्लोच्या थिअरीमध्ये सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हटलंय की मी माझ्या पलीकडे जाऊन काहीतरी देतोय आणि लीडर्स घडवतोय. सो जिकडे मला म्हणजे इंट्राप्रिन्युअर जी कन्सेप्ट येते की आपल्याला सगळ्यांनाच आतमध्ये एक एंटरप्रेन्युअर माइंडसेटचे लोक घडवायचे असतात. सो असे लोक असतात की ज्यांना ते मिळाल्यानंतर त्यांना समाधान मिळतं. सो ह्या 5 स्तरांवरती जर आपण विचार केला तर हॅपीनेस कुड व्हेरी अँड दॅट इज वाय देर आर सम कॉमन एलिमेंट्स अँड देर आर सम एलिमेंट्स विच माइट बी व्हेरी पर्सन स्पेसिफिक. दॅट्स हाऊ आय लुक ॲट इट. थँक्यू. खूप छान तिन्ही वक्त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. हॅपी टीम आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इथे अर्थ अपेक्षित आहे की एम्प्लॉयर आणि त्याची पूर्ण टीम हे दोन्ही हॅपी असणं गरजेचं आहे. बरोबर. पण बऱ्याचदा या दोनपैकी कोणतरी एकच हॅपी असतो. जर तो एम्प्लॉयर हॅपी असेल तर ती टीम कायम दुःखी असते, आणि जर ती टीम दुःखी असेल, टीम जर हॅपी असेल तर एम्प्लॉयर त्रासलेला असतो, त्रस्त असतो. आणि बऱ्याच SMEच्या बाबतीत या गोष्टी घडत असतात. सो हॅपीनेस ची डेफिनेशन जी आहे ती ह्या तिघांनी सांगितल्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याच जणांना या गोष्टीचं रिअलायझेशन झालं असेल किंवा आता स्वतःशी बोलायला सुरुवातसुद्धा झालेली असेल. याच धर्तीवर मी पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. मॅडम, आमचे सगळे जे
SMEs आहेत किंवा स्मॉल छोटे व्यावसायिक आहेत, लघु उद्योजक आहेत, ह्या सगळ्यांना एक अडचण जी आहे ती कायम त्रास देते असं मला वाटतं. एक, त्यांनाही कळतं की आपल्या संस्थेत योग्य माणसं असायला हवीत, पण माझ्या व्यवसायाचं स्वरूपच इतकं छोटं आहे आत्ता की योग्य माणसं घेणं हे मला अफोर्डेबल नाही आहे. आणि अशा परिस्थितीत ते ज्या पद्धतीची माणसं घेतात ते त्यांना जे अफोर्डेबल आहेत अशी माणसं ते आधी घेतात, आणि मग पुढचा जो काय आहे प्रवास तो सुरू होतो. म्हणजे ती राईट फिट कदाचित नसल्यामुळे आतमध्ये ज्या कुरकुरी आणि जे आपल्याला रिझल्ट्स अपेक्षित असलेले न मिळणं, या गोष्टी ज्या सुरू होतात त्याने त्याची जी त्रस्तता आहे ती अजून इंटेन्स लेवलला वाढायला लागते. सो हा आमच्या सगळ्या मंडळींचा अत्यंत संवेदनशील विषय आहे की योग्य माणसं किंवा पीपल मॅनेजमेंट. सो मला तुम्हाला असं विचारायचं आहे की राईट फिट म्हणजे योग्य निवड, याच्याबद्दल तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल की इलॅबोरेशन करून, कारण तिथे सुद्धा बरेच संभ्रम आहेत आमच्या सगळ्या उद्योजकांच्या मनात. आणि एकदा तो राईट फिट घेतल्यानंतर त्यानंतर सुद्धा पुढे जर्नी सुरू होते. नेमकं असं काय केलं पाहिजे की तुम्ही जे आधी सांगितलं तिघांनी, तो हॅपीनेस जो आहे तो ॲक्च्युअल आपण एक्सपिरियन्स करू शकतो. सो राईट फिट कसा करावा, काय काळजी घ्यावी, आणि त्याच्यानंतर त्याचं जे राईट फिटला घेऊन जे इम्प्लिमेंटेशन आहे ज्याने आपल्याला ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचं आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, ते हॅपी टीम आणि ग्रेट टीमचा, तर नेमकं काय करायला लागेल त्याबद्दल जरा तुम्ही सांगितलं तर बरं होईल. या सर्टनली. आपण जनरली मी आता जे बोलणार आहे त्यामुळे अबाउट मी म्हणणार की तुम्हाला इट्स नेसेसरी दॅट यू नीड हॅव अ जॉब डिस्क्रिप्शन. म्हणजे कंपनी लहान असली, कितीही लहान कंपनी असू दे, सुरुवात असू दे, पण आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये आपण प्रत्येक रोल टाकायला हवा आणि प्रत्येक रोलचं जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन हे डिटेल्स असणं खूप आवश्यक आहे. ते जर तुमचे असतील तर तुम्ही अगदी ठरवल्याप्रमाणे ह्युमन रिसोर्सेस जिथून सोर्स करत असाल त्यांना देऊन सांगू शकता की मला ह्या प्रकारची व्यक्ती हवी आहे. आणि असं नाही की मोठा पगार दिला तरच माणसं मिळतात, तसं नाही आहे. मग तुम्ही कमी एक्सपिरियन्सवाली माणसं घ्या, पण तुम्हाला त्या राईट फिट मिळू शकतात. आणि ते राईट फिट एकदा तुम्ही एक टेक्निकल टेस्ट घ्या, सायकोमेट्रिक टेस्ट घ्या आणि प्रॉपर इंटरव्ह्यूज घेऊनच सिलेक्ट करा. कारण एकदा घेतलेलं व्यक्ती जर चुकीची असेल तर तुम्ही आणखीन तुमची जरी दुसरी टीम बरोबर असली तरी तो डिस्ट्रॉय करून टाकू शकतो तुमच्या टीमला. त्याच्यामुळे राईट फिट असणं खूप आवश्यक आहे. आणि तो राईट फिट आल्यानंतर त्याला असिम्युलेट कंपनीमध्ये करून घेणं त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. कारण तो आल्यानंतर आधी जसं आपण घरामध्ये नवीन नवरी वगैरे येते आणि तिला ॲसिम्युलेट करून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याच प्रकारे आपण ह्या एम्प्लॉईला आपल्या कंपनीच्या कल्चरमध्ये त्याला ॲसिम्युलेट करून घ्यायचं आहे. त्या कंपनीच्या कल्चरमध्ये त्याला आणल्यानंतर पहिलं म्हणजे इंडक्शन प्रोसेस अँड ऑनबोर्डिंग प्रोसेस आपली असली पाहिजे. ती छोटी असेल तर कंपनी, मोठी असेल याचा फरक काही नाही आहे. ओन्ली थिंग पहिल्या दिवसापासून एखादी व्यक्ती त्याला बडी म्हणून द्यायची, म्हणजे जे ऑलरेडी आपल्या कंपनीमध्ये आहे ते दुसऱ्यांना समजून घेणारी त्याचा स्वभाव असतो की तो आल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्ट आपल्या कंपनीबद्दल सांगतो, कुठलेही प्रोडक्ट्स आहेत, कंपनीचं विजन, मिशन, स्टेटमेंट ही सांगणं खूप आवश्यक आहे. इथे मी तुम्हाला एक गंमत सांगते. मी एका एंटरप्रेन्योर जो एकेकाळी माझा विद्यार्थी होता, तो मला भेटायला, असायची 200 कोटीची कंपनी आहे आपल्या ठाण्यामध्येच. तो मला भेटायला म्हटलं, अरे तुझ्या कंपनीचं विजन काय आहे? तो इकडे तिकडे बघायला लागला, तो भिंतीवर आहे. म्हटलं हे असून चालत नाही ना. त्यामुळे तुला जर तुझ्या कंपनीचं विजन माहीत नाही तर बाकीच्यांचं कसं लिंक होणार? ओके. सो हे ते असं ते इवन प्रत्येक नवीन येणाऱ्या व्यक्तीला आपल्याला सांगावं लागतं, हे तो आमच्या कंपनीचं विजन आहे. आणि तुझं कंपनीचं तुझं स्वतःचं विजन पण असेल ना, ते ह्याच्यावर मॅच होतं का? म्हणजे तो माणूस इमिजिएटली रिलेट करायचा प्रयत्न करतो. कंपनीचं स्ट्रक्चर काय, रिपोर्टिंग रिलेशनशिप्स काय आहेत, आणि तुम्हाला जर अडचण आली कोणाशी बोलायचं, कंपनीच्या पॉलिसीज छोट्या छोट्या असतील आणि पण ते असणं आवश्यक आहे. व्हॉट आर द डूज अँड डोंट्स, डूज अँड डोंट्ससुद्धा असणं आवश्यक आहे कंपनीमध्ये. कारण ते रूल्स अँड रेग्युलेशन सगळ्यांनीच फॉलो करायचे आहेत, वरपासून खालपर्यंत सगळ्यांनी. तर ते हे सुद्धा या लोकांना कम्युनिकेट करणं आवश्यक असतं. दुसरं आणखीन एक आल्यानंतर छोटी गोष्ट असते ते म्हणजे आज मी जेवायचं कुठे,
हे सुद्धा विचार येतो माणसाचा. डबा घेऊन आलेला असतो किंवा जेवण नसेल तर कुठून ऑर्डर करायचं किंवा वॉशरूम कुठे आहे, ही साधी गोष्ट. वर्कस्टेशन कुठे आहे माझं, कुठून बसून मी काम करायचं आहे, मला असणारे सगळे इक्विपमेंट्स म्हणजे टूल्स सगळे मला मिळणार आहेत का, टेक्नॉलॉजी जे काही लागणार आहे ते मला मिळणार आहे का, ते मिळाल्यानंतर ते वापरायचं कसं, ओके, ते सुद्धा थोडं हँड होल्डिंग आवश्यक असतं नवीन येणाऱ्या व्यक्तीला. कारण त्याने जरी काम केलेलं असेल आधी, ते वेगळ्या कंपनीत काम केलं होतं, तर इथे आल्यानंतर कामाचं स्वरूप थोडं वेगळं असू शकतं. आणि जेव्हा तो बघतो की ह्या प्रकारे जेव्हा मला मदत होते, आय विल डेफिनेटली सेटल डाऊन इन दिस ऑर्गनायझेशन. आपले आणखीन एक मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते ह्याचं म्हणजे माझा अनुभव. रिलायन्ससारखी मोठ्या कंपनीची मी टॅलेंटची मेंटॉर आहे. तर त्यांच्या तिकडे सुद्धा हे प्रॉब्लेम येतात आणि त्यांनी आता इवन ऑनबोर्डिंगसाठी एक डिटेल्ड प्रोग्राम केलेला आहे 15 दिवसाचा. कारण ते म्हणाल प्रत्येक आमचा नवीन एम्प्लॉई येईल, त्याला सगळ्या ह्या प्रोसेसेसमधून गेल्यानंतर मग त्याला त्या जॉबवर टाकल्यानंतर तो माणूस अगदी छान काम करतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, ही बिकम्स अ पार्ट ऑफ द टीम. तोपर्यंत त्यांचे फ्रेंड्स होतात, ते कलिग्स असतात, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन व्हायला लागतं आणि कोणालाही असं लेफ्ट आउट वाटत नाही. So you start, becoming, you're part of the team, you're part of the organization, you're part of the bigger goal, the larger picture of the organization. So in that, राईट फिट असला आणि मग तुम्ही असिम्युलेट करून घेतलं त्या माणसाला, तो होणारच सेटल कंपनीमध्ये. इफ यू परमिट मी वन मोर एक्सप्रेस. इथे आणखीन एक मी तुम्हाला उदाहरण सांगू शकते. त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेलं नाव आहे गौतम अदानी. मिस्टर गौतम अदानी यांच्याबरोबर त्यांचं पहिलं जे पोर्ट होतं खूप वर्षापूर्वी, ते एक बल्क टर्मिनल होतं, छोटं होतं. आणि त्यांनी जेव्हा ठरवलं कंटेनर पोर्ट्समध्ये जायला, तर त्या P&O पोर्ट्सबरोबर तिथे मी डायरेक्टर होते साऊथ एशिया मिडल ईस्ट रिजनची. तर त्या आमच्या कंपनीबरोबर त्यांनी कोलॅबरेट केलं. तर कोलॅबरेट केल्यानंतर त्यांनी जे केलं ना, ते एम्प्लॉईसाठी वन स्टेप फॉरवर्ड, इवन मोर दॅन द मल्टीनॅशनल. त्यांनी काय केलं, प्रत्येक एम्प्लॉईला जेव्हा ते घेत होते, त्यानं प्रत्येक एम्प्लॉईसाठी 2 BHK फ्लॅट्स ठेवले, फुल्ली फर्निश्ड. ओके, ते म्हणाले की रिमोट प्लेसमध्ये आहे, ही लोकं आणखी काय काय म्हणून घेऊन येणार. आणि येताना त्यांना सांगायचे, सुरुवातीला बघायला या, तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुमच्या फॅमिलीला, आईवडिलांना घेऊन या, सासू सासऱ्यांना पण घेऊन या आणि दाखवा तुम्ही कुठे काम करणार आहात. ओके, त्यांना पण कळलं पाहिजे, त्यांना राहू द्या आमचे गेस्ट म्हणून, आणि ते स्वतःच्या कॉस्टनी आणायचे आणि स्वतःच्या कॉस्टनी त्यांना परत पाठवायचे सन्मानाने. म्हणजे ह्या प्रकारे त्यांनी काळजी केली. आणि तिथे एक DAV स्कूल नेलं. अक्षरशः ओन्ली 11,000चं एक मोठं टाऊन, छोटं टाऊन होतं, नॉट मोठं, पण 11,000च पॉप्युलेशन होतं. तिथे DAV स्कूल नेलं, झेवियर स्कूल नेलं, बेस्ट टीचर्स ओके फ्रॉम इंडिया. अँड ऑल्सो अपोलो हॉस्पिटल नेलं, मॉल नेला. हे सगळं त्यांनी तिकडे. आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर प्रीती अदानी, त्या प्रत्येक विकेंडला काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी ना त्या लेडीजसाठी करायच्या. म्हणजे दे केप द पीपल एंगेज्ड. सो पीपल नो हिम ॲज अ डिफरंट पर्सन. आय नो हिम ॲज अ व्हेरी डिफरंट पर्सन. ही टूक केअर ऑफ हिज पीपल. आणि आज ही छोटी कंपनी त्यांनी केवढी मोठी केली. आणि त्यांनी इवन IIM अहमदाबादचे बेस्ट प्रोफेसर्स त्यांनी तिथे आणून त्यांच्या इवन मॅनेजमेंट टीमला ट्रेनिंग दिलं. आणखीन एक गोष्ट मी सांगेल, मोदी साहेब तेव्हा तिकडे CM होते. ओके, मोदी साहेबांची पण एक गोष्ट सांगते तुम्हाला. त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये असलेल्या माणसांसाठी त्यांनी IIMमध्ये ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं मॅनेजमेंटचं, स्वतःसुद्धा अटेंड केलं. 8:45 सगळ्यांनी हजर राहायचं म्हणजे राहायचं असं कंपल्शन करून ही एज्युकेटेड हिज एंटायर टीम. म्हणजे हे जे म्हणतात ना, हे केअर, ते पण सगळे छोटे होते ना आधी, ते मोठं कसं करायचं, मोठं असंच करायचं. दुसऱ्या आपण जेव्हा म्हणतो त्यांनी डेव्हलप व्हायला पाहिजे, माझं काय, मी एक जरी सगळ्यात लीडर असलो, मी पण डेव्हलप व्हायला पाहिजे ना. म्हणजे प्रत्येकाने एकत्र जर मूव्ह करायचं ठरवलं, दॅट टीम ऑल्सो डेव्हलप्स, ऑल ऑफ बिकम द राईट फिट्स, अँड वी गेट असिम्युलेटेड इन द ऑर्गनायझेशन अँड वी ग्रो टुगेदर. आणि त्याच्यामुळे गौतम अदानींच्या इकडची बरीचशी माणसं सोडून जात नाहीत. ॲट्रिशन लेवल हाय नाही आहे. नाही तर दुसऱ्या कंपन्यांमध्ये ॲट्रिशन लेवल हाय होतो केव्हा यू आर नॉट एबल टू कनेक्ट विथ द ऑर्गनायझेशन. इवन TCSचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगू शकते. नाव TCSचे मिस्टर कोहली, मी 1988मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पास झाल्याबरोबर तिथे जॉईन झाले. अँड मी एक एक्झिक्युटिव्ह म्हणून होते. मिस्टर कोहली, फादर ऑफ IT इंडस्ट्री, ही वॉज द चीफ डिरेक्टर.
तर मला 1 महिन्यानंतर ते लिफ्टमध्ये भेटले आणि मी आपले एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिले, कारण ते उभे आहेत आणि यू फील क्वाईट स्मॉल दॅट ओके. ही जस्ट टर्न्ड अराउंड आणि त्यांनी मला माझ्या पहिल्या नावाने हाक मारली, सुलभा, आर यू हॅपी वर्किंग विथ अस? नाव हा हॅपी वर्ड मी 88मध्ये ऐकला. एव्हरी टीम मेंबर हॅज टू बी हॅपी. Okay, and I must tell you something more, that he used to meet 8,000 employees hote. He used to meet every employee once in a year, and he found time for everybody. So this is very important, and also that you'll have always had the doors open. Anyone could walk in with whatever problems anytime, and all of us had to follow the same. हे मी माझ्या प्रत्येक करिअरमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये फॉलो केलं. ओपन कम्युनिकेशन, कीप ओपन कम्युनिकेशन. काही कोणाचाही प्रॉब्लेम असू दे, तो प्यून असू दे, स्वीपर असू दे, कोणीही येऊन बोलावं, सांगावं, अँड विल ट्राय अँड हेल्प. इव्हन TCS मध्ये पगाराच्या स्केल्स एवढ्या Yeah, that's another thing. Yeah, I need to share. TCS does not have very high salaries. The salaries are not very high, but Tatas are Tatas. Okay, what I would say, it's very different. And people who join IIT best people घेतले जात होते, they retire over there. Okay, there is a commitment, there is empowerment. हे जे empowerment होते ना, that is the most important thing. तुम्ही empower करा, trust दाखवा माणसांमध्ये, ट्रस्ट, विश्वास दाखवा. तो माणूस he will live up to your trust. तो विश्वासच नाही दाखवला, तो माणूस कसा, how will he live up to the trust? You are not showing the trust in him. आणि सगळं मीच घेऊन बसलं तर डेव्हलप होत नाही कंपनी. डेलिगेट करा, डेव्हलप करा तुमच्या टीमला, आपोआप कंपनी मोठी होते. अँड दे विल ग्रो, अँड एव्हरी वन विल ग्रो विथ यू. दॅट इज अनदर थिंग दॅट आय वुड लाईक. अँड वन मोर डाटाचा अनुभव सांगते तुम्हाला. 2002मध्ये रिसेशन होता. ओके, ऑल ऑफ यू ऑल रिमेंबर द .com बस्ट. अँड त्यावेळेस काय झालं होतं की आता सॅलरीज पण बऱ्याच लोकांनी पिंक स्लिप्स दिल्या होत्या. आणि मी पण टाटा इन्फोटेकमध्ये होते. तर पिंक स्लिप्स म्हणजे ओके, सकाळी आले, पिंक स्लिप दिसले म्हणजे तुमचा जॉब गेला, तुम्ही निघून जायचं. अशा बऱ्याच मी दुसऱ्या IT कंपनीजने केलं. पण रतन टाटानी आम्हाला येऊन जेव्हा ॲड्रेस केलं तर मॅनेजमेंट टीमला, त्याने आम्हाला सांगितलं, वी विल नॉट सॅक एनीबडी. वी आर गोइंग टू कॅरी एव्हरीबडी अँड जस्ट ओपन ऑल द ट्रेनिंग रूम्स, ओपन ऑल द लायब्ररीज. Our people will be developed during this stage. In the next 1-2 years, we are Tatas. We will not create a hype. Okay? Don't create a hype about it. Just do it. Take care of the people. So this is something that is very different, which very few people know. And that's what I said, this is what makes you big. All right? The social cause also has to be there. Take care of the people. People will stand by you always. ग्रेट ग्रेट. रोहन, तुला काहीतरी बोलायचं? ट्विट करायचं आहे. मॅडमने खूप छान उदाहरणं दिली आणि टाटाज, अंबानीज, अदानीजबद्दल बोलताना म्हणजे दोज आर द पीपल वी लुक अप टू. हा विचार येताना बरेचदा मनात येतं की अरे ही मोठी मंडळी आहे, त्यांना हे परवडतं, त्याच्यामुळे असे ऑफरिंग्स म्हणजे 2 BHK आपल्या टीम मेंबर्सना द्यायला वी वुड बी मोर दॅन हॅपी. येस ऑर नो? पण ते खिशाला परवडत नाही. पण एक मला सांगायला आवडेल की हा एक मेंटल बॅरियर आहे. बरेचदा आपण असे अडकतो की असं काहीतरी एंगेजमेंट किंवा लोकांना बांधून ठेवण्यासाठी काहीतरी खूप खर्च करूनच करायला पाहिजे, असं नाही आहे. ॲज एंटरप्रेन्युअर्स वी कॅन बी अ लॉट क्रिएटिव्ह. मला एक उदाहरण आठवलं म्हणून मी म्हटलं हे शेअर करूया. पुण्यातली एक कंपनी आहे, त्यांच्याकडे दे फाउंड दॅट वर्कर्स लेवलला ॲट्रिशन प्रचंड आहे. आणि मग ते थोडं डिगिन करून काय आहेत रूट कॉजेस काय आहेत, सो त्यांच्या वाईट सवयी आणि ड्रिंकिंग हॅबिट्स आणि जुगार खेळणं आणि घरी पैसे पोचतच नाहीत, मग खूप प्रॉब्लेम होतात वगैरे वगैरे. व्हॉट दिस गाय डिड, दी MD वॉज व्हेरी क्रिएटिव्ह. ओके, त्यांनी ॲक्च्युली एक कॉम्पोनंट सॅलरीतला जेव्हा पगारवाढ झाली तो होल्ड केला आणि एक 3 व्हीलर आपे विकत घेतली, एका लोकल किराणा मालाशी स्टोअर्सशी टायअप केलं आणि साधारणपणे 4 ते 5 जणांच्या कुटुंबाला लागणारा किराणा माल हा दर महिन्याला ते डायरेक्ट घरी पाठवायला लागले. आणि इव्हेंच्युअली इट टर्न्ड आउट टू बी सो ब्युटिफुल दॅट त्या घरच्या बाईंना, म्हणजे ज्या हाऊसवाईफ जे घर सांभाळतात, शी गॉट एंगेज्ड अँड कनेक्टेड टू दी ऑर्गनायझेशन. आणि
त्याच्यानंतर जेव्हा कोणी घरात विषय काढायचा त्यांच्या वर्कर्सपैकी, मी आता जॉब बदलतोय बरं का, तेव्हा घरातली ती लक्ष्मी पहिला प्रश्न विचारायची, तुमची नवीन कंपनी किराणा पाठवणार आहे का घरात? सो इट माइट बी, सो व्हॅल्यू वाईज इट माइट नॉट बी मोर दॅन 1500 रुपीज, पण त्याचा कनेक्ट हा जबरदस्त आहे. सो वी ऑल्सो नीड टू बी अ लॉट क्रिएटिव्ह अँड वी कॅन. ग्रेट ग्रेट. पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा इन कंटिन्युएशन दॅट, दीपा मॅडम गेली 30 वर्ष त्यांची लुम्बेर कंपनी जी आहे ती हे काम कसं प्रभावीपणे करता येईल ह्याच गोष्टी करतायत. 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना, आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा ह्या कशा करता येतात साध्य, ते वातावरण कसं निर्माण करता येतं याच्यात त्यांचा हातखंड आहे, आणि तेच त्यांचं आय थिंक त्यांच्या ऑर्गनायझेशनचा USP आहे. सो मला असं वाटतं की दीपा मॅडम तुम्ही थोडंसं याबद्दल विस्तृत सांगावं की नेमकं हे कल्चर जे आहे किंवा हा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करण्यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे, कोणत्या पॉलिसीज डेव्हलप केल्या पाहिजे, किंवा तुम्ही स्ट्रेंथ कोचिंग म्हणालात, स्ट्रेंथ कम्युनिकेशन म्हणालात, त्याचा काय अर्थ आहे तो आमच्या सगळ्या मंडळींना जरा व्यवस्थित कळला तर. एक थँक्यू. हा लुमियर जी कंपनी चालू केली 96मध्ये, हा एक माझा पर्सनल अनुभव होता की करिअर ब्रेक जेव्हा मी हिंदुस्तान लिव्हरमधनं घेतला आणि मला असं वाटलं की तो पिरियड मी पूर्णतः बाळ सांभाळायला देईन, खूप लवकर मला समजलं की ते फक्त एक काम करून मला समाधान वाटत नाही आहे, खूप काहीतरी चुकल्यासारखं. आणि 2 वर्षाचा तो करिअर ब्रेक खूप एक बर्डन, की प्रत्येक आपल्या ज्या रोल्स आहेत तिथे मला काहीतरी मिस मी करते आहे. आणि ही जी भावना होती त्यावेळेला आम्ही परदेशात होतो आणि तेव्हा मला ती संधी मिळाली काम करण्याची, आणि मी तिथेच लुमियर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून चालू केली. भारतात परत आलो 96मध्ये, तेव्हा मी लुमियर बिझनेस सोल्युशन्स याचा कोर पर्पस असा ठेवला. हे एकच मिनिट मी तुम्हाला पार्श्वभूमी देते की का ते कल्चर महत्त्वाचं आहे हे समजावण्यासाठी, की ज्या स्त्रिया आहेत, प्रोफेशनली क्वालिफाईड महिला आहेत, ज्या केअर गिव्हिंग जबाबदारींसाठी, बाळ म्हणा, सासू सासऱ्यांची काळजी घेणं, स्वतःच्या तब्येतीसाठी ब्रेक घेणं, किंवा नवऱ्याची ट्रान्सफर झाली आहे, किंवा जे फौजमध्ये असतात हजबंड्स, त्यांच्याबरोबर ज्या ट्रेलिंग वाईफ्स जातात, त्या मे बी MBA आहेत, फार्मसी ग्रॅज्युएट्स आहेत, पण त्यावेळेला त्या स्टेशनमध्ये त्यांना मे बी काम करता येत नसेल. तर अशा महिलांसाठी हा एक प्लॅटफॉर्म तयार करायचा. त्यासाठी होम कम्प्युटिंग चालू झालं होतं. त्यामुळे घरी कम्प्युटर असणं आणि आपल्याकडे एक जर स्ट्रॉंग कल्चर आपण बिल्ड केलं तर दिल्लीत बसलेली मुलगीसुद्धा लुमियरमध्ये काम करू शकते. त्याच्यासाठी तिला ट्रेन करायला आपण लागेल. आणि हा कॉन्सेप्टनी मार्केट रिसर्च, कन्झ्युमर अंडरस्टँडिंग, इनोव्हेशन ह्याच्यात आपण काम करतो. दॅट वॉज अ कॉन्डुएट. त्या प्रोफेशनल्सना आपण ऑपॉर्च्युनिटी देत गेलो, आणि दिस रिमेन्स द कोर पर्पज ऑफ लुमियर आपली वेबसाईट आहे lumiyersolutions.com. आणि आता आपण ते मॉडेलमध्ये ऑब्झर्व्हरशिप प्रोग्राम असं करतो. तर आता जी बाई तिने काम केलेलं नाही, तिची मानसिकता काय आहे की अरे मला आता काहीच येत नाही आहे, किंवा मी जे काय करत होते ते 5-6 वर्षात मी विसरले आहे, किंवा आता माझी त्यामुळे एक सुरुवातीचा जो पिरियड असतो रिझ्युमिंग वर्कमध्ये, विमेन वर्क अँड वेलबिंगमध्ये वेलबिंग खूप कॉम्प्रोमाइज झालेलं असतं, खूप एक इन्सिक्युरिटी, त्यामुळे एक सेफ स्पेस क्रिएट करणं. आता तुम्ही हे जे प्लांट मला दिलं, अक्षरशः त्या नर्सरीसारखं एक सिच्युएशन आपल्याला क्रिएट करायला पाहिजे, एक हॉट हाऊस. आणि ती नर्सरीसारखं सिच्युएशन म्हणजे काय की त्यावेळेला त्या व्यक्तीला लागणारे स्पेसिफिक इनपुट्स ते कस्टमाइज्ड करणं. आणि आम्ही हे करत होतो. आणि जेव्हा 2013मध्ये मला एक खूप सुंदर प्रोजेक्ट करायचं कोचिंग आणि मेंटरिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये, कारण युनिलिव्हर वॉन्टेड 50% ऑफ दी जॉब रोल्स टू बी फिल्ड बाय विमेन. त्यामुळे त्याच्यामध्ये लागणारी कोचिंग आणि मेंटरिंगला खूप इम्पॉर्टन्स लागत होता. आता कोचिंगचे अनेक प्रकार, आणि कोचिंग म्हणजे काय शेवटी की मी जे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्रश्न विचारून त्याच्या व्यक्तीकडनंच आपल्याला त्या गोष्टी त्यांना लागणाऱ्या आपल्याला घ्यायच्या असतात, आणि मेंटरिंगमध्ये त्यांना जो गायडन्स लागणार असतो तो आपल्याला द्यायचा असतो. मग
कोच जर आपण कोचचे स्वतःचे अनुभव ह्याचा एक इम्पॅक्ट येऊ शकतो. पण जेव्हा आपण एक सायकोमेट्रिक टूल, जेव्हा मिलिंद म्हणजे हू इज माय हजबंड आणि हू जॉईंड लुमियर, ही जॉईंड मी इन टेक्नॉलॉजी आणि आय टीचे त्याचं बॅकग्राऊंड आहे कन्सल्टिंगचं, आणि ही केम ऑन बोर्ड जेव्हा कंपनी 11-12 वर्षाची होती. त्यावेळेला कोचिंगचं जेव्हा गॅलपचं आम्ही कोचिंग केलं आणि फर्स्ट आम्ही कोचिंग आमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी म्हणजे मिलिंद वेन ही गॉट सर्टिफाईड 2016साठी आम्ही सोमण फॅमिलीची पहिली टीम केली. आणि त्याच्यातनं हा जो लर्निंग झाला की फर्स्ट टीम जी आहे ही खरी म्हणजे आपली फॅमिली असते. त्यामुळे जेव्हा आम्ही ह्या महिला ऑफिसमध्ये यायला लागल्या तेव्हा स्ट्रेंग्स कोचिंग टू फर्स्ट मॅनेज अंडरस्टँड युअरसेल्फ, म्हणजे प्रत्येकाचे 34 टॅलेंट्स असतात. थोडक्यात सांगते, प्रत्येक व्यक्ती आपण जेव्हा हायर करतो मॅम, की ईच पर्सन इज युनिक इन द वे दे थिंक, दे फील अँड दे बिहेव. हा एक बेसिक प्रेमिस आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा आपल्याला कळतं की ओके ही व्यक्ती अशी वागणार असेल, आणि जर मी स्वतःला ओळखायला लागले आणि त्याच्या रेग्युलर प्रॅक्टिसनी जेव्हा ती स्ट्रेंग्सची एक भाषा निर्माण झाली ऑफिसमध्ये. आता जर सगळेच लोक मराठीत बोलत असते तर एक वेगळं पडतं आणि पीपल अंडरस्टँड इच अदर. तशीच जेव्हा स्ट्रेंग्सची भाषा होते तेव्हा अमुकाने असं केलं न होता, अरे ह्याचा हा कम्युनिकेशनचा बेसमेंट मला दिसतोय. आता हे खूप न्यूट्रल कॉन्व्हर्सेशन व्हायला लागलं. त्यामुळे इश्यू बेस्ड ज्याला आपण कॉन्व्हर्सेशन्स, आणि द कल्चर अगेन हेल्प बिकम अ व्हेरी ओपन आणि ट्रान्सपेरंट. लोक घाबरायला, अरे त्या अमुक 2 इतके सिनियर आहे, मग मी हे कसं सांगू. पण मी म्हणू शकते की तन्वी, अरे तुझा इंटेलेक्शनच्या बेसमेंटमुळे तू हे सांगते. त्यामुळे हा कॉन्सेप्ट की बाल्कनी आणि बेसमेंट, नॉट पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. त्यामुळे हे सुद्धा की एक पॉझिटिव्ह सायकॉलॉजी बेस्ड कल्चर, आणि त्याच्याने प्रत्येकाला मिळणारा तो एक कॉन्फिडन्स की हम भी कुछ कर सकते हैं, हा जो देण्यात, म्हणजे आता hundreds of women have experienced Lumiere and are part of the Lumiere world. म्हणजे आमची जी कम्युनिटी आहे, 2013 साली रश्मी बन्सलच्या फॉलो एव्हरी रेनबोमध्ये 25 विमेन एंटरप्रेन्योर्समध्ये त्यांनी माझी एक स्टोरी, लुमियरची एक स्टोरी आहे फॉलो एव्हरी रेनबोमध्ये. पण हे सातत्याने करणं किंवा हे अंडरस्टँड करणं की स्ट्रेंग्स प्रत्येकात आहेत. म्हणजे आपण आता जिममध्ये जातो, सगळ्यांकडे मसल्स आहे, पण ते मसल आपल्याला डेव्हलप करायला लागतात. तसंच डे टू डे रिफ्लेक्शननी इंडियन्स जेव्हा एक कल्चरल स्टडी ग्लोबली केला होता, आपण भारतीय सर्वात लीस्ट सेल्फ अवेअर आहोत. सो आवर सेल्फ अवेअरनेस कोशंट इज द लोएस्ट. वी डोंट नो, आपल्यालाच कळत नाही की समोरचा आपल्याला कसा अनुभवतो. त्यामुळे स्वतः टीमच्याही आधी अपेक्षा करताना आपण कसे वागतो आहे, आपण कसे वागत आहोत, आणि आपल्या ह्या आजच्या 5 इंटरॅक्शन्समध्ये कुठल्या गोष्टींमध्ये मी इथे खरंच घसरले ह्या पॉईंटला, किंवा मला इथे मी स्वतःला सावरलं नाही, हे जर, आणि ही आम्ही आमच्या टीममध्ये डेली रिफ्लेक्शनची प्रॅक्टिस निर्माण केली. म्हणजे एंड ऑफ डे 15 मिनटं स्वतःलाच रिफ्लेक्ट करायचं आहे, आणि आपोआप देन यू बिहेव इन अ वे विच इज मोर कॉन्शियस, ज्याला कॉन्शियस लिडरशिप आपण म्हणतो, कॉन्शियस टीमवर्क ज्याला म्हणतो. आणि दॅट इज अ व्हेरी गुड आउटकम फॉर हार्मोनियस रिलेशन्स इन द फॅमिली. लोकांची आम्ही बघितली की औषधं स्ट्रेसनी निर्माण होत होती, की अरे मी सकाळी काहीतरी बनवते आणि सासूला ते आवडतच नाही, मग तिची चिडचिड, मग ती चिडचिड मुलावरती, मग त्या PTA परत टीचर्स बरोबर भांडणं, घरात इतर दूषित वातावरण, नवरा टूरवरती, मग त्याला उगाचच फोनवरती जाऊन टेन्शन. हे सगळं मिटत गेलं. येतंय लक्षात? म्हणजे हे कल्चर हे घरात आणि ऑफिस, आणि तसंच आपल्या क्लायंट, अरे तो मुद्दाम सांगत नाही आहे. त्यामुळे बिंग एबल टू लिसन टू दी अदर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आपण खूप फीडबॅक घ्यायला घाबरतो, कारण तिथेच आपला पारा चढतो. कोणालाच फीडबॅक नको असतो. अरे तू कोण सांगणारा, तुला काही समजते का, तू तर 25च वर्षाचा. आज
आपल्याला ॲज ऑन्टरप्रिन्युअर्स डायलॉग साधणार. त्यामुळे हाऊ टू कम्युनिकेट, हाऊ टू हॅव अ डायलॉग आणि हाऊ टू ऑब्झर्व आणि हाऊ टू लिसन, हे पण आपल्या ट्रेनिंग्समध्ये येतं. तर हे जस्ट थोड्यात. हॅलो. सो मॅडमनी सांगितलं रिक्रुटमेंट कशी असायला पाहिजे, राईट फिट कसं असायला पाहिजे, आणि दीपा मॅडमनी तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण किती महत्त्वाच्या आहे हे सांगितलं. पण हे सगळं करण्याची ज्याची क्षमता, कुवत किंवा इच्छा आहे का, तर तो असतो त्या ऑर्गनायझेशनचा लीडर. आणि मला रोहनला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की रोहन, लीडरची मानसिकता ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करते का? तर ती कशी असायला हवी आणि कशी नसायला हवी याबद्दलही थोडक्यात सांगितलं असतं बरं होईल. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे, आणि म्हणजे त्याचं इंटरेस्टिंग उत्तर की ती महत्त्वाची आहे का, तर ते निर्विवाद आहे. म्हणजे जेवढा शाहरुख खानच्या मूवीमध्ये शाहरुख खान महत्त्वाचा आहे, तेवढंच ह्या केसमध्ये त्या लीडरचा रोल महत्त्वाचा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की द पॉझिटिव्ह वर्कप्लेसबद्दल ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला इट इज ॲक्च्युली दी ऑफशूट ऑफ कल्चर, ॲज मॅडम राईटली मेन्शन. आणि प्रत्येक कंपनीचं ना एक कल्चर असतं. तुम्ही बघा, कोणत्याही कंपनीत तुम्ही रिसेप्शनला शिरलात ना, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये शिरलात ना, की काहीतरी गोष्टी या वाईब्स थ्रू येतात आणि आपल्याला कळतं की अरे वा, हे छान जागा आहे, येस ऑर नो. किंवा काही काही ठिकाणी गेल्यावर तो ताण कळतो की अरे काहीतरी गडबड आहे. हे कल्चर कोण सेट करतं, तो टॉपचा लीडर सेट करतो. आणि कल्चर इज ऑलवेज टॉप डाऊन. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सो जिकडे जिकडे लीडर्स हे आपण आपल्या व्यवसायाचे लीडर्स म्हणून त्या रोलमध्ये आहोत, त्यावेळेला ते कल्चर एस्टॅब्लिश करण्याची जबाबदारी आपली आहे, नंबर 1. नंबर 2, सो पुढचा जो काही डिझाईनचा पार्ट आहे ना, म्हणजे बऱ्याच गोष्टी थॉटफुली लीडरनी करणं गरजेचं आहे. की सो तुमच्या HR पॉलिसीज या कल्चरला अलाइंड पाहिजेत. तुमच्या रिवॉर्ड अँड रेकग्निशन पॉलिसीजसुद्धा कल्चरला अलाइंड पाहिजेत. कधी कधी विसंगती तिकडे दिसते. म्हणजे एक कल्चरली वी वॉन्ट टू बिल्ड अ फ्रीडम बेस्ड एन्व्हायरमेंट, उदाहरण म्हणून सांगतो, आणि आपण लेटमार्कवरती खूप काथ्याकूट करतो. सो ती विसंगती आहे, राईट. ऑब्वियसली ह्याच्यात म्हणजे हा खूप कळीचा मुद्दा आहे. आणि बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर आणि काही काही ओळखीची मंडळी माझ्याकडे बघून हसतायत. सो हा विचार करणं खूप गरजेचं आहे, नंबर 1. नंबर 2, हॅव्हिंग सेड दिस, इवन काही सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्या केल्याने पण बऱ्याच गोष्टी, म्हणजे आपण कल्चर सेट करणं किंवा विचारपूर्वक करणं हा भाग तर झाला. साधी गोष्ट आहे की ॲज अन एंटरप्रेन्युअर, ॲज अ लीडर, आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर कसे आपण जातो, चेहऱ्यावर एक स्माईल असतं का, ते वर्क करणे क्षुल्लक वाटतं, पण दॅट इज समथिंग विच कॅन बी अ गेम चेंजर. म्हणजे मी असे अनेक एंटरप्रेन्युअर्स पाहिले आहेत की जे ऑफिसमधनं आत शिरतानाच, म्हणजे मी म्हणतो की गायकाचा जसा सूर लागतो ना, तसा त्यांचा सूर लागतो, त्यांच्या आठ्या कपाळाच्या चढतात. आणि मग द मोमेंट दी लीडर वॉक्स इन, पूर्ण सन्नाटा ऑफिसमध्ये, आणि मग तो पूर्ण ताण असा जाणवतो. इनफॅक्ट म्हणजे जे मी म्हटलं की काही एम्प्लॉईजशी आम्ही बोलतो 1 to 1, काही सर्वेज घेतो, त्याच्यामध्ये मी हे वाक्य ऐकलं आहे की त्या शी वॉज अन एक्झिक्युटिव्ह असिस्टंट टू दी MD, इज अ काय वर्थ 1000 crores, मोठा माणूस आहे. तर त्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंटनी सांगितलं, त्याच्या केबिनच्या बाहेरच हर डेस्क इज देअर, अँड शी सेड दॅट आम्ही ना ॲक्च्युली मस्त असतो, सर आले ना की त्यांच्या कपाळावरच्या आठ्या बघितलं की आमचं सगळं बिनसतं, अँड देन मग पूर्ण दिवस असा जातो की ते कधी जात आहेत. सो एक छोटी स्माईल, आणि म्हणजे आय वुड इन्व्हाइट की आपण जरा आहे ना, जे मॅडम म्हणाल्या की सेल्फ अवेअरनेसच्या बाबतीत थोडेसे आपण कमी असतो, आणि हा एक इंट्रोस्पेक्शनचा मुद्दा आहे की माझी मानसिकता मी ऑफिसमध्ये असताना, माझ्या टीमबरोबर असताना कशी असते. सो मी जर खूप जास्त रिझल्ट ओरिएंटेड आणि मायक्रो मॅनेजर असेन, तर मी माझा ताण हा लोकांवर पण लादणार आहे आणि तोच पोचणार आहे. सो पहिली स्टेप इज की बाबा हे माझ्या बाबतीत असं होतंय का. दुसरं इज ॲज वी सेड की थोडंसं वातावरण हलकं करून हसायला लागणं, स्माईल करणं, हे करायला सुरुवात करायला हरकत नाही. अर्थात विथ अ रायडर, म्हणजे इफ यू आर ऑन दी एक्स्ट्रीम एंड की गेल्यावर बरसणंच चालू होतं, तर उद्यापासून हसायला सुरुवात केली तर ना लोक गडबडतील. ते म्हणतील काय बिझनेस जत्रेला जाऊन काय झालं बाबा. नाहीतर इवन हाही विचार येऊ शकतो की बाबा हे म्हणजे काय येणाऱ्या वादळाच्या पूर्वीची ही असं काही आहे का. सो अगदी शॉकर पण नको,
पण हा छोटासा मुद्दा विचार करणं, जे दोघींनी सांगितलं, तो मला असं वाटतं की तो त्या लीडरचा खूप महत्त्वाचा रोल तिकडे येतो. अँड इट कम्स टू कम्युनिकेशन. आय रिअली स्ट्रॉंगली बिलीव्ह की संवाद कंपनीमध्ये ओनरचा किंवा एंटरप्रेन्युअरचा आपल्या टीमशी आणि एकमेकांशी असणारा संवाद, कम्युनिकेशन इज द मोस्ट अंडररेटेड थिंग. अनेकदा खूप खूप साऱ्या गोष्टी या बोलल्याने सुटतात बिकॉज मिसअंडरस्टँडिंग्स ऑर ॲझम्पशन्स या कम्युनिकेट न झाल्यामुळे तयार होतात. कधी कधी मी म्हणतो की काही काही वेळेला आहे ना, इन सर्टन केसेस ओव्हर कम्युनिकेशन इज ऑल्सो गुड इनफ. की ओके, थोडीशी जरा जास्तच माहिती दिली गेली पण ते चांगलं आहे. त्याचं कारण कुठे ना कुठेतरी संवाद होतो आणि तो संवाद दुहेरी असला पाहिजे. सो दी अदर पार्टी, सो एक टॉप डाऊन कम्युनिकेशन असतं आणि एक बॉटम अप कम्युनिकेशन असतं. टॉप डाऊन कम्युनिकेशनमध्ये मॅनेजमेंटचे निर्णय किंवा डिसिजन्स ह्या पोचतात. बरेचदा गडबड इकडे होते की त्याच्या मागचं जे रॅशनल आहे ना ते पोचत नाही. म्हणजे निर्णय दिसतो पण निर्णयामागचा का हा पोचत नाही. आणि मग लोक जे आहेत टीम मेंबर्स ते ॲझम्पशनमध्येच असं समजून घेतात की हां ठीक आहे, म्हणजे हे ह्यामुळेच केलं असेल आणि मग त्याला कुठेतरी कटुता निर्माण होते. सो का सांगायला काय हरकत आहे. सो तिकडे त्या लीडरचा रोल आहे. मी उदाहरण सांगतो की बरेचदा आपल्या कंपन्यांमध्ये असं होतं की खूप जुनी माणसं असतात. ओके, बाय व्हर्च्यू ऑफ बिईंग देअर विथ अस फॉर सो लॉंग एका सर्टन स्टेजपर्यंत येतात आणि आता अशी वेळ येते की मे बी इंटरनली एका पर्टिक्युलर पोझिशनसाठी कोणीतरी इंटरनल माणूस नाही शक्य प्रमोट करणं. सो वी नीड टू हायर समवन फ्रॉम आउटसाईड, राईट, फ्रेश ब्लड आणि ज्याचा त्या ह्याच्यातला ॲक्युमेन आहे, कॉम्पिटन्सी आहे. आता बाहेरनं माणूस येताना आहे ना, आतमध्ये बरेचदा आहे ना भूचाल होतो. आय एम शुअर मोस्ट ऑफ अस हॅव एक्सपिरियन्स. आम्ही इतकी वर्ष आहोत, आम्हाला काय संधी नाही किंवा हे का गरजेचं आहे. सो एक छोटीशी गोष्ट आहे की जर एक नवीन माणूस येणार आहे आणि आत्तापर्यंत मला रिपोर्टिंग करणारे हे जे लोक आहेत हे आता ह्याला रिपोर्ट करणार आहेत, तर इवन बिफोर द पर्सन जॉईन्स दीज पीपल नीड टू बी सेन्सिटाइज्ड की ओके, आपण अशी अशी व्यक्ती हायर केली आहे, त्याचा हा रोल असणार आहे आणि याची गरज का आहे आणि ह्यानंतर तुमच्या रोलमध्ये आणि रिपोर्टिंग स्ट्रक्चरमध्ये काय बदल होणार आहेत, तरी पण मी असणार आहे हा दिलासा ॲज अ लीडर आणि कुठे गरज पडेल तिकडे हँडहोल्डिंगसाठी मी आहे. बरेचदा आहे ना हे इतकं क्षुल्लकपणे बरेचसे जे बिझनेस ओनर्स आहेत हे घेतात की हां ठीक आहे ना. म्हणजे मी हे वाक्य ऐकलं, म्हणजे परत एकदा हे अनुभव खूप सांगून जातात, एकमेकांना शेअर करतात की एवढा एका ठिकाणी पुण्याच्या एका कंपनीत आमचा सविस्तर विषय झाला की वी नीड टू सेन्सिटाईज. सो वर्ड इज वी नीड टू सेन्सिटाईज द एक्झिस्टिंग टीम की अशी अशी व्यक्ती येणार आहे. आणि कुठे ना कुठेतरी ते पटकन झालं नाही त्या फेजमध्ये आणि नंतर त्या ओनरकडनं हे आलं की ठीक आहे, तसंही ते जॉईन होणारच आहेत ना, ते आले की कळेलच की आता हे आपल्याला सिनियर म्हणून आले. सो हा ना खूप असा एकदम हां, म्हणजे तो कशा पद्धतीने घेतला जाईल आणि त्याचे रिपल्स काय क्रिएट होतील हे सांगता येत नाही. सो तो आणि ॲज मॅडम राईटली मेन्शन की सो ओपननेसच्या बरोबरीने ट्रस्ट असणं हा परत एकदा लीडरच्या अख्यातारीत आहे. अर्थात हाही एक विषय खूप मोठा आहे, त्याचं कारण डेलिगेट करणं. सो इंटेलेक्च्युअली कळणं की आय नीड टू डेलिगेट आणि ॲक्च्युली प्रत्यक्षात ते होणं याच्यामध्ये खूप तफावत आहे. सो त्यातही बऱ्याच पायऱ्या मे बी इव्हेंच्युअली वी कॅन टॉक. व्हेरी वेल सेड रोहन. आपण म्हणजे लीडरचा रोल किती महत्त्वाचा आहे, अर्थात तो म्हणाल तसा विषय वास्ट आहे, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. मॅडम मी तुमच्या येस मॅडम. लीडर तुम्ही म्हणता रोहन, आय वुड लाईक टू शेअर वन थिंग. एक हायकल लिमिटेड ही जी कंपनी आहे CBD बेलापूरला, ती काही वर्षापूर्वी हार्डली 20 CRची कंपनी होती. ओके, 20 CRची कंपनी असताना सुद्धा आणि त्याच्यानंतर एक रिसेशन आलं होतं. तर तेव्हा त्या ओनरनी त्यांनी पण, जरी टाटा एवढे मोठे नव्हते तरी त्यांनी काय डिसिजन घेतला, मी सॅलरी इन टाईम गेलीच पाहिजे, माझ्या अकाउंटमधून सगळ्यांच्या सॅलरीज पेड होतील. आणि 28 तारखेला त्यांच्याकडे सॅलरीज पेड होतात. 28 तारखेला सगळ्यांच्या सॅलरीज 2 वर्ष त्यांनी पेमेंट केलं. सो यू नो, इट्स नॉट दॅट द ऑर्गनायझेशन हॅज टू बी व्हेरी लार्ज. ही वॉज बिईंग ओनली सेन्सिटिव्ह. अँड ऑफकोर्स त्यांचे एम्प्लॉईज आज पण त्यांच्याबरोबर आहेत. आज ती 20 कोटीची कंपनी 3000 कोटीची आहे. So, you know, this is how organizations grow. Great, great.
आपल्या उत्तरार्धाकडे आपण येतोय. शेवटची 5-7 मिनिटं बाकी आहेत. तर 2 प्रश्न मला खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यातला पहिला विचारतो मी मॅडम तुम्हाला, की मॅडमशी चर्चा करताना असं मॅडमकडनं एक असं वाक्य निघून गेलं, की प्रत्येक माणूस जो ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन होतो तो परफॉर्मन्स करण्याच्या हिशोबाने जॉईन होतो. तो जॉईन झाल्यानंतर काहीतरी घोळ होतो मध्ये, आणि मग तो नॉन परफॉर्मर आहे किंवा परफॉर्मर आहे अशी त्याला लेबल लावली जातात. बरोबर आहे मॅडम? सो तो हा घोळ नेमका काय, तो अगदी थोडक्यात फटकन सांगितलं तर. मी आधी पण म्हटलं की एव्हरी पर्सन ट्राईज टू अलाइन हिज ओन पर्सनल गोल्स विथ दॅट ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि जेव्हा तो जॉईन होतो तो ह्याच हेतून आलेला असतो, त्याला माझा आज गोल ह्या कंपनीमध्ये अलाइन होतं आहे, मला काही ते अचीव्ह करायचं आहे. पण तो आल्यानंतर काम करताना कधी कधी काय होतं, KRAs मिस आउट होतात. KRAs हे डिस्कशन्सनी डिसाईड केले जातात. KPIसुद्धा हे डिस्कशन डिसाईड केले. या मोठ्या गोष्टी नाही आहेत, सगळ्या कंपन्यांना करता येतात, छोटी मोठी सगळी कंपनी करू शकते. आणि त्याला लागणारंसुद्धा सपोर्ट लागतो. काही लर्निंगचं असतं, काही शिकायचं असतं. ते जर ऑब्जेक्टिव्ह त्याचे होत नसतील तर तो माणूस कुठेतरी रिफ्ट व्हायला तर. आणि ऑल्सो काय होतं, आपल्या कलिग्समध्ये काही जण असतात कोऑपरेशन कुठेतरी मी माझं नॉलेज का शेअर करू असं जेव्हा होतं तेव्हा द पर्सन फील्स नाही मी माझं 100% देऊ शकत नाही. आणि आणखीन एक गोष्ट जे काही काही वेळेस मॅनेजर्स, सिनियर मॅनेजर्स, द टॉप पीपल डू इज दॅट ते जर ह्या माणसाने काही ते अप्रोच केलं, माझा प्रॉब्लेम आहे, मला सांगायचं आहे, मला सांगू नको, तू खालच्या त्याला सांग, तुला आहे ना तो रिपोर्टिंग त्याला जाऊन सांग. म्हणजे तुम्ही एक ब्रेक करून टाकलत ना, कट ऑफच करून टाकलं. आता हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही स्वतःची स्ट्रीम ब्रेक करताय. ओके, कुठेतरी त्याला म्हणजे सिनियर पर्सन, the managers or the owner has to understand he is the whole and the soul also, but at the same when you're delegating you cannot delegate everything. The care तुमच्या प्रत्येक एम्प्लॉईबद्दल तुम्हाला वाटणारी काळजी ही फक्त तुम्ही अवेअरनेस क्रिएट करू शकता, पण तुम्हाला पण तेवढीच घ्यावी लागते. आणि दरवाजा तुमचा नेहमी ओपन ठेवा, सगळं कम्युनिकेशन नेहमी ओपन ठेवा. आणि तो ट्रस्ट बॉन्डिंग त्यानेच निर्माण होतं. ओके, ते बॉन्डिंग जर एकदा झालं ना, तो पैशासाठी कुठेही जाणार नाही, तो तुमच्याचकडे राहणार, तुमच्याचकडे ग्रो होणार. म्हणजे तुम्ही जर त्याला लर्निंग द्याल, तुम्ही त्याला ट्रेन कराल, त्याला करिअर पाथ द्या. करिअर पाथ लागते माणसाला. मी या कंपनीत मोठा होणार आहे मला, आणि तुम्ही करिअर पाथ दिले तर तुमची कंपनी मोठी होणार आहे ना. आणि त्याच्यामुळे त्याला द्या ना तुम्ही करिअर पाथ, आणि त्याला सपोर्ट करा. मे बी ही मे डू हिज ओन एज्युकेशन, ॲडव्हान्स्ड एज्युकेशन, सपोर्ट हिम, गिव्ह हिम इन्स्टॉलमेंटवर त्याला लोन द्या, एज्युकेशन लोन, लेट हिम मूव्ह अहेड. ही विल टेक युअर ऑर्गनायझेशन फॉरवर्ड, ही विल स्टे विथ यू. दॅट इज अ वे ऑफ रिटेनिंग एम्प्लॉईज, रिटेन्शन म्हणतात त्याला. मॅडम ग्रेट. मॅडम मगाशी तुमच्या बोलण्यातून आणि गेले काही दिवस आपण बोलतोय, तुमच्या बोलण्यातून नेहमी येतं की फॅमिली फर्स्ट आपली पहिली टीम आहे. सो मॅडमचा असा एक उल्लेख असा आला की एंटरप्रेन्योर हा सेन्सिटिव्ह असला पाहिजे, केअरिंग असला पाहिजे, त्याला जाणीव असली पाहिजे. तो ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करताना ऑर्गनायझेशनमध्ये काही विशिष्ट स्ट्रॅटेजीज किंवा काही तुम्ही अप्लाय करता का? आणि तशा प्रकारे मग आपल्याला त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट क्रिएट करायला त्याच्यामुळे मदत होते का? ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा रोहित सर म्हणाले की एक एम्प्लॉई आणि ऑन्टरप्रिन्युअर मधला जो डिफरन्स आहे, एक गोष्ट आम्ही खूप लवकर आयडेंटिफाय केली होती की जरी आमचं सोशल ऑन्टरप्रिन्युअरशिपचं मॉडेल असलं तरी ऑन्टरप्रिन्युअरशिप हे त्या कंपनीमध्ये प्रत्येकाला अनुभवता आलं पाहिजे. म्हणजे कसं की मी जर मला फ्लेक्सिबिलिटी हवी किंवा मला जर अमुक इतकंच काम करायचं असेल तर मला माहिती आहे की त्याच्या कॉरेस्पॉन्डिंग त्याचे काय माझे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. त्यामुळे आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येकाचं प्रोजेक्ट कॉन्ट्रीब्युशन, त्यामुळे एक बेस सॅलरी आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशनप्रमाणे व्हेरिएबल पेमेंट हे सुरुवातीपासूनच इंट्रोड्यूस केलं. कारण मग एक ओनरशिपची भावना किंवा ऑन्टरप्रिन्युअरशिपची भावना आपसुकच येते. हे खूप महत्त्वाचं आहे. खूप बरोबर आहे. कारण आपल्याला जर वायबल राहायचं आहे, कारण आता कोविडच्या काळात आम्ही एकही व्यक्तीचे पैसे दिले नाहीत असं नाही केलं.
फक्त पहिले एक जो आम्ही अमाऊंट जी पहिल्यांदा एक 10% किंवा जे काही आम्ही डिडक्शन्स केले, कारण सुरुवात पुढे किती काळ हे सस्टेन करायचं हे तेव्हा माहिती नव्हतं. आणि जेव्हा द मोमेंट वी गॉट वर्क इवन ड्युरिंग द लॉकडाऊन आम्ही खूप पिवट्स करत गेलो. ही पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला ऑर्गनायझेशन एंटरप्रेन्युअर्सना आजकाल ॲजाईल राहणं किंवा पूर्णतः बीइंग कस्टमर सेंट्रिक राहणं किंवा मार्केटमध्ये काय चाललं आहे आणि त्याप्रमाणे मला कसं बदल करता येण्यासाठी एक ओपननेस पण पाहिजे आणि ती कल्चरल एक रिक्वायरमेंट आहे. जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये आपण फिटमेंट बघतो, यू कॅनॉट हॅव पीपल फक्त एक फिक्स्ड माइंडसेट, एक कंटिन्युअस लर्निंगचा पण माइंडसेट आपल्याला लागतो. कारण आपल्याला शेवटी सर्व्हाइव्ह करायचं आहे, ग्रो तर करायचं आहे, पण त्याच्यासाठी एक पिरियड येतो प्रत्येकाच्या आणि प्रत्येकालाच हे माहिती आहे की आता हा पुढचे 6 महिन्यानंतर मी कसं काय करणार आहे किंवा काय नवीन किंवा आता ह्या ठिकाणी आता आपल्याला हे बिझनेस हा नाही आहे, मग पुढे आपण काय वेगळं करणार आहोत. त्यामुळे एक क्रिएटिव्हिटी, प्रत्येक वेळेला एक इनोव्हेटिव्ह विचार करता येणं, अभ्यासू आणि कंटिन्युअस लर्निंगचा माइंडसेट हा पण असणं हा खूप गरजेचा आहे. हा आपल्याकडे वेळ फारच कमी आहे, म्हणजे मला माझे सहकारी तिथून खुणवायला लागलेले आहेत. शेवटचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो मला विचारल्याशिवाय मला ही कॉन्फरन्स कन्क्लूड करावीशीच वाटत नाही, की रिझल्ट्स आणि हॅपीनेस म्हणजे त्या संस्थेला अपेक्षित असलेले परिणाम आणि त्या संस्थेतला मालक आणि त्याचे कर्मचारी या दोघांचाही हॅपीनेस, या 3 गोष्टी बॅलन्स होणं हे अत्यंत कठीण आहे असा आमचा SMEचा अनुभव आहे. एम आय राईट? यापैकी काहीतरी एक किंवा काहीतरी 2च गोष्टी आम्हाला मिळत असतात सतत. सो मला तिघा नाही, अगदी रॅपिड फायर राऊंड प्रमाणे हा प्रश्न विचारायचा आहे. आता एका वाक्यात किंवा 2 वाक्यात जास्तीत जास्त तुम्ही उत्तर द्या की रिझल्ट्स आणि हॅपीनेस याचा बॅलन्स साधण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. रोहन, स्टार्ट फ्रॉम यू. आता हा गुगली आहे, कारण असं ह्याचं उत्तर एका 2 वाक्यात द्यायचं आहे. नाईलाज आहे माझा पण. सो आपण जे पॉझिटिव्ह वर्कप्लेसबद्दल बोलतोय ना, तर पॉझिटिव्ह वर्कप्लेस या शब्दातच वी आर टॉकिंग ऑफ पॉझिटिव्ह, वी आर नॉट टॉकिंग ऑफ गुडी गुडी. सो माझं असं एक थॉट आहे की चांगल्या पद्धतीने चर्चा किंवा मतभेद व्हावेत कंपन्यांमध्ये. ओके, सो मॅडम जे म्हणाल्या की फीडबॅक दिले गेले पाहिजेत. So when we are talking of a positive workplace, it is about caring for our team and making people feel belong to the team, but not at the compromise of the results. आता हे दोन्ही साध्य करता येतं का? तर डेफिनेटली येतं. याचं कारण असं आहे की एकीकडे आपण KPIsच्या थ्रू मॅडम म्हणाले तसं किंवा आपण ज्या दिशेने चाललोय तिथे रिझल्ट्स बेस्ड काय करतोय आणि ते का होत नाही याचा फीडबॅक प्रॉम्प्टली देता आला पाहिजे. ॲट द सेम टाईम आपण हे ह्या व्यक्तीला जमत नाही आहे असा स्पेसिफिक फीडबॅक दिल्यामुळे त्या व्यक्तीवर फुल्ली नाही मारत आहोत हा मेसेज जातो. सो एक छोटीशी की सांगतो एका वाक्यात की आपण काय बोलतोय पेक्षाही बरेचदा ते कसं बोलतोय ह्याच्यावर खूपदा अवलंबून असतं. बरेचदा लोक का दुखावतात? कारण जी पद्धत आहे सांगण्याची ती ओके आय डोंट डिझर्व दिस या पद्धतीने लोक घेतात आणि म्हणून मग तिकडे पीपल ओरिएंटेशन डायल्यूट होऊन रिझल्ट ओरिएंटेशन खूप जास्त आहे असा फील येतो. पण तोच फीडबॅक जर सेन्सिटिव्ह आणि समजून घेण्याच्या पद्धतीने दिला तर तो मुद्दा पण पोचतो. ॲट द सेम टाईम पर्सन फील्स की अरे हा माझ्यासाठी व्हॅल्यू ॲड आहे, सो इफ आय वर्क ऑन दिस आय विल ऑल्सो ग्रो. सो पद्धत जर बदलली मांडण्याची तर ही एक की असू शकते. आणखीन 2 येतीलच. हो, येस मॅडम. मला असं वाटतं की जेव्हा आपण इश्यू किंवा मुद्दा हा धरून किंवा एखादी केलेली ॲक्शन ह्याच्यावरती चर्चा करतो की ॲज अपोज टू ब्लेमिंग द पर्सन किंवा पर्सन आणि इश्यूमधला जो फरक, आणि मी ते तुम्हाला स्ट्रेंग्सबद्दल सांगितलं त्यांनी पण खूप उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट की आपण कधी इंटेन्शन्स, कारण द मोमेंट द पर्सन कम्स इन इट इज लाईक अ फॅमिली. त्यामुळे फॅमिलीचा आपल्या फॅमिलीमध्ये कमी जास्त आपण लोकांबरोबर कामं करतो, सगळे आपल्यासारखे नसतात, पण एक कुठेतरी डायलॉग, कुठेतरी तडजोड, कॉम्प्रोमाइज आणि एक क्लॅरिटी असणं. बट ॲट द फंडामेंटल बेस काय असतो की वी केअर फॉर इच अदर, वी हॅव इच अदर्स बॅक, यू कॅन डिपेंड ऑन मी, यू कॅन ट्रस्ट मी, यू कॅन कम टू मी. आणि रात गई बात गई की आता त्या मीटिंग नंतर झाल्यानंतर मग मी ते काही खेचून ठेवत नाही किंवा मी ते उद्या परत सकाळी
त्याचा तो मला करता येतो का, की रात्री आपण सगळे ॲज अ शांतपणे झोपूया, हे करता येणं हे पण बिझनेसमध्ये सोडून देता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. व्हेरी गुड. येस मॅडम. आय एम कमिंग बॅक वन्स अगेन ऑन टू द रोल्स. म्हणजे आपल्याला जी रिस्पॉन्सिबिलिटीज आणि म्हणजे असाईन केलेल्या जॉब डिस्क्रिप्शन्स असतात, त्याच्याकडे ॲक्टिव्हिटीज जे असतात, त्याच प्रत्येकाने राईट फ्रॉम द टॉप प्रत्येकाने जर व्यवस्थित केल्या तर आपल्याला आणखीन वेगळं काही आपले गोल्स अचीव करण्यासाठी करायची आवश्यकता नसते. when whichever role you are, give your best and the best always comes back to you. I believe in that, and make sure that you reward every person. It may be just a pat on the back. I'm not talking about monetary rewards. Sadi, a pat on the back, a phone call is enough to say that you have done a great job. आणि प्रत्येक माणूस जो जर एकत्र काम करत अँड द टीम बॉन्डिंग, टीम कोलॅबरेशन, कम्युनिकेशन गेट्स यू द बेस्ट इन द ऑर्गनायझेशन. सो गिव्ह युअर बेस्ट अँड द बेस्ट विल कम बॅक. थँक्यू. ग्रेट. आपण म्हणजे या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर तिघांनी दिलं. सो त्याचा जर आपण घोषवारा काढायचा म्हटला किंवा सारांश काढायचा म्हटला आणि या कॉन्फरन्सची सांगता करायची म्हटली तर मला असं वाटतं संस्था जेव्हा आपण हा शब्द वापरतो, ऑर्गनायझेशन हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा एकापेक्षा अधिक किमान एक तरी व्यक्ती तिथे असते. आणि जेव्हा एकापेक्षा अधिक असते तेव्हा त्या दुसऱ्या माणसासाठी मनापासून केलेली काळजी, ती घेतलेली केअर, त्याच्याबद्दल असलेला कन्सर्न आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आपल्या संस्थेला जे पुढे घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी जी कृतीबद्ध योजना आहेत, जे परिणाम आपल्याला साध्य करून देणार आहे, याचा संगम घालणारी टीम आपल्याला बनवायची आहे. आणि त्याच्यासाठी जे एफर्ट्स आहेत ते लीडरचं आय थिंक तो सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. याच्यात चॅलेंजेस येणारच आहेत, पण ती ओव्हरकम करताना आपल्याला हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. फक्त परिणामांवर लक्ष न देता जेव्हा टीम म्हणतो, आपली टीम हॅपी असेल तर मला असं वाटतं तर आपण किंवा आपली ऑर्गनायझेशन्स हॅपी व्हायला फारसा वेळ लागणार नाही. या नोटवर आपण आजची ही कॉन्फरन्स कन्क्लूड करूया. आय होप तुम्ही ही कॉन्फरन्स 1 तासाची खूप नॉलेजेबल असेल आणि त्याच्यातून तुम्ही भरपूर काहीतरी घेऊन जात असाल आणि ते तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा इम्प्लिमेंट कराल आणि तुम्हाला जेव्हा रिझल्ट्स येईल तेव्हा आम्हाला नक्की कळवा. आणि मला वाटतं खरं तर या तिन्ही वक्त्यांना त्यावेळी जे समाधान मिळेल की त्यांनी दिलेला हा जो काय कुंभमेळा होता ज्ञानाचा, त्यातले जे तुषार आहेत ते आमच्या सगळ्या मंडळींना मिळाले आणि त्याच्यातून त्यांनी एक जरी त्यातला एवढ्या डिस्कशनमधला एक मुद्दा छोटा छोटा घेऊन जरी त्यांनी पुढे सरकायला सुरुवात केली तरी मला वाटतं खूप काही अचीव होतील आणि आमच्या सगळ्या एंटरप्रेन्योरची स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण होत या इच्छेसह मी हे चर्चासत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.